स्वता बोले मारुतासी मुरतासी म्हणे रणभूमीसी अधिकार नाही जावया मजसी मी नेनोनी ज्ञानाची झाली महाहानी कैसे होईल निदानी न कळे स्वामीजी मज माणसाला आपल्या अस्तित्वाचा विसर पडला की माणूस हा अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक जीवाला जाता जाता मी सांगून जातोय, एक न एक दिवस आपण मरणार आहे, लक्षात ठेवा. पण मी मरणार आहे याचा विचार करणारा हजारात एखादा, लक्षात ठेवा. मी मरणार आहे याचा विचार करणारा महाराज काय करावं लागेल, याला काय करावं लागेल. कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं, काय करू नको, जड धडोनी वहिला निग येणे माझी या भक्तीची लाग तेने तू पावसी अव्यंग निजदाम. जरा बाजूला निघ, बाजूला, मग तुला कळल का खरी मजा काय. मग एक उदाहरण दिलं गेलं, ज्याप्रमाणे मराय टाकला आणि युद्धाला चालला, काय होईल बोल, काय होईल. कारण मागल्या ओवीचा सिद्धांत यात आणला, लक्षात ठेवा. अर्थ सांगताना पुढल्या दोन ओवीचा भाव ध्यानात असावा, मागल्या दोन ओव्या आपल्या असणाऱ्या बुद्धीचा असावा, आणि मग ती ओवी सुटत असते, लक्षात ठेवा. मागली ओवी नाही लक्षात आली तर काय होत नाही. कारण मागल्या ओवीमध्ये काय सांगितलं होतं की बाबा युद्ध करायला जी प्रमाण आहे ती तुझ्या जवळ नाही, कारण तो यज्ञाला बसला. किती बी संकट येऊ द्या, जेवण करणं बी यज्ञ, लक्षात ठेवा. माझ्या अभ्यासातून यज्ञच आहे तो बी. मग समजा आपल्या भाऊकी बरोबर वाद लागलं, जेवायचं ताट लोटायचं वाद करायला जायचं का व. कारण यज्ञाला त्या ठिकाणी असताना बाधा येऊ शकते. त्याप्रमाणे तुझ्या घरी यज्ञ पूर्ण कर, मग तुला त्या ठिकाणी असताना माझ्या बरोबर युद्ध करायला पात्र होशील, असं त्या ठिकाणी मागल्या ओळीमध्ये सांगितलं. या ओळीमध्ये मी अगोदर त्याचं सांगून दाखलं, माणसाने वेळ काळ बघावा लागते. कारण कारण काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धरते वाचवाया. काय धर्म काय अवलंबून त्याची सांडोणी करती राणा, तरी सर्वता नसे जो योदान सत्यवचन हे माझे. त्याला जय नाही कुणाला जे धर्म टाकून काम करतात त्याला लक्षात ठेवा. मग इथं धर्मच कशाला म्हणायचं अगोदर बघू आपण, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मागे वडील जे जे करीती तया धर्म नावा, याला धर्म म्हणलंय, लक्षात ठेवा. आणि काकड्यामध्ये बी आलंय, धर्म जागोस देवाचा तो बापा उपकारी. म्हणून धर्म जोपर्यंत तुझा या ठिकाणी बाजूला जाईल, त्यावेळेस युद्धाला गेला तरी पराजय झाल्याशिवाय राहत नाही. सिद्धांत येतात घरी माशोर यज्ञाला मिया करावा पूर्ण होती न होता निंगे रण ऐसे दान न जावे. बाबा तुझ्या घरी यज्ञ आहे, घरी यज्ञ असताना फक्त मी ज्यावेळेस भक्ती प्रणांगात वाचतो त्यावेळेस एक जणानं त्या ठिकाणी मोडला, लक्षात ठेवा. अनेक असतात पण मला तेवढे उदाहरण द्यायचे नाहीत. घरी तानाजी मालुसरीच्या पोराचं लग्न आहे, मांडव ठरला होता. धर्माचं कार्य आहे का नाही, पण तेवढ्या वेळामध्ये शिवाजी महाराजाचा लकुटा आला. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पोराचं लग्न त्या ठिकाणी उरकावं आणि कोणाला किल्ला घ्यायला यावा. तिथं त्या ठिकाणी तानाजीचा शब्द आहे, आधी लगीन कोंडण्याचे मग रायबाचे, लक्षात ठेवा. याला धर्म जागा ठेवणं म्हणतात. आम्ही धर्म जागा ठेवाय नाही, लोपायला घातलाय, लक्षात ठेवा. धर्म आपले जण ठिकाण आहे, काही केलं नाही आपल्या धर्माला कुणी. आपल्या धर्माला गलाने केवळ आपल्या वागण्यामुळे यायला लागले महाराज.
म्हणून त्या ठिकाणी जोपर्यंत घरचं यज्ञाचं काम पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत युद्धाला जाता येणार नाही. जरी युद्धाला गेला तरी तुझा पराजय झाल्याशिवाय राहणार नाही. यज्ञ न होता पूर्ण होती सांडूनी ग्रस्त मुकारे होती तयाच्या वंशा होय शांती जाण नरपती मरुता जाण नृपती. व्याकरण कमी करायचं नाही भैया. तुम्ही म्हणता महाराज यांना कसं काय एवढं बोलता. निम्या महाराष्ट्रातला सूचक वाचक माझ्या परिचयातला आहे. बरोबर आहे का भैया? निम्या लक्षात ठेवा. मग या ठिकाणी जर धर्म बाजूला जात असेल कर्तव्य त्या ठिकाणी जर केलं तर बाधा जीवन जगण्यामध्ये येते. अगोदर तुमच्या माझ्यावर बोलतो लक्षात ठेवा. बालपण तरुणपण म्हातारपण ह्या बाजू ठरलेल्याच ना आपल्या. बालपणी काय करावं हे त्याने ठरवावं, तरुणपणात काय करावं त्याने ठरवावं आणि म्हातारपणी काय करावं हे बी त्याने ठरवावं. लक्षात ठेवा. मी शिकलो कुठं? प्रत्येकाकडून काही शिकता येतं. लक्षात ठेवा. वाईटाकडून शिकता येते, चांगल्याकडून बी शिकता येते. भूमचा एक मुसलमानाचा माणूस माझ्या परिचयातला होता. हाजला गेला बाबा, हाजला. परत आला. 2 महिने माझी भेट झाली नाही. मी विचारलं झाली भेट? मला कसं काय तुम्ही मला आता पाहिल्यासारखं रोडवर दिसत नाही? त्याचं उत्तर आहे माझ्याजवळ. आणि मग मी त्याच्यापासून शिकलो. लक्षात ठेवा महाराज, आमच्या धर्मामध्ये असं आहे की एकदा हाजला गेल्यानंतर बागारी येऊन प्रपंच करायचा नाही. आम्ही 4 धाम करतो तर दर्शकायचं शेनवडीच कशाला घ्यायचा? कशाला घ्यायचा? धर्म इथं बाधा करतोय. लक्षात ठेवा. 4था श्रम परमार्थ करायचा, बाकी काही करायला शास्त्रानं अधिकार दिला नाही. तसं तुझं इथं कार्य पूर्ण नाही. तर तिथिस्ताशी युद्ध कोणा कळे तिथिस्ताशी कृत कोड घडे दीक्षिते मन होमाकडे निज निवारे लावावे. मला इथं थोडं वाकडं दिसत आहे. इथं वाकडं दिसत आहे. कशासाठी? काय दिसतंय वाकडं इथं? या आपण जिथं जीवन जगतो त्याला 2 नाव आहेत. लक्षात ठेवा. एक कर्मभूमी आणि एक मृत्यूभूमी. लक्षात ठेवा. या मृत्यूभूमीचा वाकडच आहे. वाकडच 2 सिद्धांत देतो, जास्त नाही पांगवित. लक्षात ठेवा. मला समाधानच माझ्याकडून होत नाही माझ्या जीवाला. मला जो आनंद घ्यायचा आहे इथं व्यासपीठावर अष्टसात्विक भाव मला जागं करायचंच आहे. तर मी काय होतं हे बघायची मला गरज नाही. तेव्हा मला समाधान होतं. लक्षात ठेवा. तेव्हा समाधान त्या ठिकाणी होतं. मग या मृत्यू लोकातलं खरं काय हवं? मी तुम्हाला भक्ती करणारा प्रश्न विचारणार आहे. काहीच नाही खरं या लोकातलं. लक्षात ठेवा. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू इथं जन्मलास कुठं? ज्या लोकीचा चंद्रक्षय रोगी, ज्या लोकीचा सूर्याचा उदयच मुळी असता लागे तो खरं. इथं तू जन्मलास, इथं खरं काही नाही. लक्षात ठेवा. नाही कोण कोणाचं नाही हेही खरं. इथं सत्य नाही हेही खरं. इथं अवतारिक पुरुषाला राहता आलं नाही. तुमच्या माझ्यासारख्याचा ठेपा तुमचं तुम्ही बघा. मग इथं या ठिकाणी जसं तुला तुझं कार्य काय, तू करतो काय, करायला काय निघाला याचा विवंचना थोडं करतात. दीक्षिते उठोनी प्रांत काळी स्नान संध्या सारोनिया पुन्हा जोडी बैसावे बघा पंचमी आम्ही प्राप्त करावा. एखादा मार्ग दाखवला इथं दीक्षित, त्याचा पूर्ण अर्थ सांगितला तर ब्राह्मण हा बी सांगेन मी. लक्षात ठेवा. 4 असणारे धर्म सांगितले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्यानं लवकर उठावं, आंघोळ करावी. 6 अभ्यास सांगितले ब्राह्मणाला. लक्षात ठेवा. 6 ते त्यांनी त्या ठिकाणी पार पाडावं, तेव्हा दुसऱ्या कार्याला जावं असं सिद्धांत असणारा भाव या ठिकाणी सांगितला गेला. आय कोणी गुरुचे वचन राजस्थानी धनुष्यबाण अग्निपाशी योनी आपण सावधान बैसला. आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा. शेण्याचं ऐकल्यावर तरी चांगलं चालणार किंवा
इथं शहाणा विचाराला कमी पडतोय. शहाणा हा चिरकाल शहाणा असेल असं नाही. मनोनी जाणतेने हा शब्द लक्षात ठेवा. 24वी ववे लक्षात ठेवा. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या मनोनी जाणतेन गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सोदे शाखा पल्लव संतोषती. ऐकावा शहाण्याचं. ऐकलं आला कुठं अग्नीजवळ. बघा अग्नीजवळ आला. आता अग्नीची संज्ञा मला त्या ठिकाणी द्यायची. तुम्हाला लक्षात ठेवा. मला 5-10 वेळेस येत चला रोज. माझ्याकडून वेळ लागतो हे मला मान्य आहे, पण मला तेवढं केल्याशिवाय भागत नाही. लक्षात ठेवा. मग अग्नी. आता बघा या देहामध्ये पृथ्वी अवतार वायुवाने आकाश पंचमहाभूत. ज्या वेळेस या देहामध्ये अग्नी तत्व प्रज्वलित होतं त्या देहाची अवस्था काय होती बाबा? तुम्ही माझ्या जातीचे म्हणून तुमच्याकडे बोट करतोय. लक्षात ठेवा. मला प्रत्येक गावामधला एक तरी माणूस सुधारायचा आहे. एक तरी माणूस माझ्याकडून सुधारला पाहिजे. तेव्हा मी गाव सोडल्याला माझा उपयोग आहे. नाहीतर काय करायचंय फिरून एवढं करून काय काय करायचे. मग ज्यावेळेस त्या ठिकाणी या देहामधला अग्नी नावाचं तत्व त्या ठिकाणी प्रफुल्लित होईल. 5 तत्व एकामेकाला गिळतात बाबा. पृथ्वीला पाणी गिळतंय, पाण्याला तेज गिळतंय, तेजाला वायू गिळतोय आणि वायू तत्व आकाश नावाचं तत्व सामावून पोटात येतंय. माणसानं जीवन जगत असताना आकाश तत्वाने जीवन जगावं. का? आकाश तत्व कशानेच भिजत नाही, कशाला लिंपत नाही, कशाची संभ्रम होत नाही. म्हणून त्या ठिकाणी तो राजा ऐकून घेतला. अग्नीजवळ येऊन बसला. प्रधान समस्त अवघे मनात स्वामी. अग्नितत्वाचा भाव दिला. नाव गावबाने नाथाबाबाने सिद्धांत कुठं आणलाय सांगू का? अहंकाराची नवलगोटी न लागे सहसा अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या धोमे कंठी नाना संकटे. अजून युद्ध बी नाही बघा बाबा. याचं अजून कार्य व्हायचंय तर याला काय वाटलं मी जिंकलो. नाही नाही नाही, तू जिंकलाच नाही. काळाची बाहुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा. आणि मग काय जिंकलो तर आपण? काही नाही जिंकलं. जिंकावंच लागल. हाची देही हाची डोळा भोगू सुखाचा सोहळा. माझे मरणच गेले मरून मत केले अमर. लक्षात ठेवा. तो आनंद ते मृत्यू याच देहात सगळं उपभोगायचे. लक्षात ठेवा. राहुद्यावरच बाबा स्वर्ग मृत्यू पाताळ यम ही मला अजून मान्य नाही आहे. हे सत्य आहे, पण आपण तितक्या लायकीचं नाही. का? माऊलीनं पुन्हा एका ओवीत सांगितलंय. अरे बाबा महाराज जयाचे ऐहिक दड नाही तयाचे परत्र पुससी काय. जो मानवाच्या देहाला येऊन चांगलं जीवन जगत नाही त्याने स्वर्गाच्या गप्पा कशाला आणायचे बाबा? त्याचं हितच चांगलं नाही. तसं रावण आनंद झाला रावणाला. मी विजय झालो. जिंथिले म्हणून या गर्जना करते झाले राक्षस गण. आपले ठाई स्वांगोन उल्हास दान पावले. मग त्या ठिकाणी सगळ्या राज्याच्या बरोबर आलेले त्याचे प्रधान ते बी आश्चर्य खुश झाली. राजा जिंकल्यावर अरे बाबा हो या राजाच्या का फक्त राहू द्या. आपल्या वार्डातला आपला माणूस निवडून आला की माणूस किती नाचत आहे तसे हे नाचू लागले. सोडून आपला ठाव हवेत आलाय. लक्षात ठेवा. जागा सोडली, बाजूला गेले, उठून उभा राहिले, नाचू लागले. पुढची वारी यांनी होते ब्राह्मणतयातील राक्षसी बक्षुडा. येथे आलनिया करून प्राप्त होत चालले. आणि मग त्या ठिकाणी जो हवन करणारा यजमान दीक्षित अशी बरीच नाव आहे. त्या नावाला लक्षात ठेवा. त्याच्याकडे त्या ठिकाणी त्यांना बघितलं. भाव बदलला गेला. त्याची अवस्था बेचैन करायची सांगितली. कशामुळे बेचैन व्हायची व आणि का करू नये
हेही सांगतो महाराज अजून तुमच्यासाठी ज्या वेळेस असा या आधार चक्रावरून साध पुढच्या चक्रावर त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रयाण करतो त्यावेळेस तिथं त्या ठिकाणी असणारे 4 कमळाची पाकळे लक्षात ठेवा. हो र ल उक्षे त्याचा मंत्रही लक्षात ठेवा. तिथून वरी जाता असताना 4थ्या चक्राच्या ठिकाणी एक भीती निर्माण येते, पिवळी ज्योत लागती लक्षात ठेवा. आणि भीती निर्माण होती साधकाने न भिहावे अशीच भविक नाही बाबा. हा लक्षात ठेवा. भ्यायचं नसतं इथं भेडविलं पुढची वावी आय होते पोते उधाते आचार्य ब्रह्मा बक्षले आत्याते रक्त पिवली काती मंसाते निशाचर तप्ती पावले. आणि मग या राक्षसाने काय केलं तिथं जमलेल्या समिधा हवन करायला ज्या समिधाला त्याचं नाव उच्चारित नाही मी लक्षात पाठ सगळे येतात नाही पण लांबत आहे म्हणून मग जो हवन करणाऱ्याला बसला होता जो मंत्राचं प्रयोजन नियोजन आयोजन करीत होता त्याला बी खाल्लं रक्त पिली आणि तृप्तीचा ढेकर दिला. ही दुर्जनाची संज्ञा आहे. मी आता साधकाची संज्ञा सांगतो लक्षात ठेवा. पाना पेलो अमर झालो गोष्ट खरोखरी किंवा तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस 4 राक्षसाना तो भाव जागर केला. त्या ठिकाणी साऱ्या विचाराच्या पहिलं पार गेले अज्ञानामध्ये सामून घेतल्या थया 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 राजिया जिंतुनिया जो पावला दशानन मगा पुस्तकी आरोडोन आवनी पर्यटन करता झाला. आणि मग या ठिकाणी असा आनंद तिथं साजरा केला. राजाला जिंकलं हा आविर्भाव आला लक्षात ठेवा. मी मुद्दाम आविर्भाव हा शब्द उच्चारला लक्षात ठेवा कारण मला जसं तेज पुढं असतं तसं मी त्या शब्दाचा उच्चार करीत असतो. आविर्भाव म्हणजे तुम्हाला मला काही कमी कहो आविर्भाव किती कमवलंय आपण किती कमवलंय तुमच्या दृष्टीनं बरंच असेल पण अजून नियतीच्या दृष्टीनं तुम्ही काही कमविलं नाही लक्षात ठेवा. सत्य कमई जरी कशाला म्हणतात संसार हा नास्तिक अधिष्ठाने लक्षात ठेवा आणि परमार्थ आणि याच देहाची ओळख याच डोळ्यानं बघणं याला आस्तिकतेचं प्रतीक म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी यांना आनंद झाला. विमानामध्ये त्या ठिकाणी आरूढ झाले. अवनी नाम प्रथमी पर्यटन करायला विमान जावं लागलं. रावण गेला देखून इंद्रदिकी देवगान निधर रूप धरते झालेदार सावधान अवधाना. देवावर ही पाळी ती हाय का कोणता ज्यावेळेस रावण आला महाराजांनी सांगितलं होतं आपापल्या वाहनावर बसून गेले बरोबर आहे ना. आणि नुसता रावण तिथून गेला की आपली पहिली रूप इंद्रानं कुबेरानं वरुणानं साकल्यानं त्या ठिकाणी घेतली. आधी काय बोलायचंय आमिंगानी रूपा धरुण मला प्रती बोले वचन मला मी झाला सुप्रसन्न प्रधान तुझ रे ते तोरे. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं आम्ही आमचं खरं रूप आता प्रस्थापित केलंय. खरं रूप लक्षात ठेवा. खरं रूप त्याच वेळेस रे बाबा हो तुम्ही वरून नटण्यापेक्षा आतून नटा म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख होईल लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तुम्ही किती वरून त्या ठिकाणी नटा आजच्या स्वरूपाची जर प्राप्ती नाही झाली तुम्ही आतापर्यंत जेवढं केलंय तेवढ्याला 0 किंमत शास्त्रानं त्या ठिकाणी दिली लक्षात ठेवा. म्हणून मी प्रमाण बसल्या बसल्या म्हणलो होतो मजशी मी नेनोनी मला माझा देह कळाला नाही म्हणून माझ्या ज्ञानाची हानी झाली. गुरु महाराज माझा आता असं कसं होईल त्या ओळीचा अर्थ लक्षात ठेवा. त्यावेळेचा तो अर्थ आहे. म्हणून तसं इथं त्यांना पहिलं रूप धारण केलं. राजाजवळ आले खुश झाले आशीर्वाद काय द्यायचा चल बाबा हे माझे सत्र नेत्र ही तुझी पालखी बाजती निश्चित तेही तुला दिले स्वतंत्र आगाबुजगारे मी हंगमा. म्हणून तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला जे
पाहिजे ते मी आता आम्ही दिले. आता तुम्ही आपल्या त्या ठिकाणी निर्धामाला निघून जा. तुम्हाला मला जायचे लक्षात ठेवा, पण जात असताना भावाच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही, देवाच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही, गुरुच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता महाराज आमचा संसार करीत करीत आमच्या जवळ काहीच नाही. चला मी तुम्हाला 9व्या अध्यायात नेतो. लक्षात ठेवा. नाही ना काही तुम्हाला, पण भाव तर आहे का नाही? मग आहे ना भाव. निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे मिशे अशीच वळी आली आणि संस्कृत मधली वळवी पत्रम पुष्पम फलम तोया येमे भक्त्या. पान व्हायला येईल का बाबा देवाला? फुल फळ हे बी अवघड आहे. लक्षात ठेवा. माऊलीने त्याचं खंड नाही करून दाखवले ना. असं पाण्याचं तर नाही ना साकडं, पाण्याचं तसं पाणी तरी मला अर्पा प्रवचन याच्यावर या ठिकाणी मी एका गावामध्ये केलंय म्हणून सुचलं. लक्षात ठेवा. तसं आम्ही तुला जे पाहिजे ते त्या ठिकाणी तर अर्पण केलंय. तुम्ही तुमच्या गावाला जा, आम्ही आमच्या गावाला जातो. तुम्ही तुमच्या देशाला जा, आम्ही आमच्या देशाला जातो. देश शब्द मी मुद्दा मारून उच्चारला माझ्या मेमरीत आल्यामुळे, कारण देश हा देव असेल. देश हा देव आहे. लक्षात ठेवा. हा. आणि स्वैरधार तुमचं माझं जर खरं स्वैरधार कोण असत्याल? वृक्ष वल्ली आमा सोयरी वनचरी. जाताना जेवढे माझं या ठिकाणी ऐकत्या पाया पडत तुमच्या जीवन जगत असताना आपली खून आपली बळक प्रत्येकानं आपापल्या रानात एक एक झाड लावीत चला. लक्षात. म्हणून त्या ठिकाणी तुमचं वाटलंय परिहार दिला कथा इथं थोडी बदलणार आहे. पुढची वय भैया. माझे नेत्र शस्त्रावरी तुझे होती रे निर्धारी आणि मी वर्षला जळधारी तुझा आनंद भारी होईल. आणि म्हणून या ठिकाणी कुणाला परस्पराचं स्वागत. लक्षात ठेवा. इंद्राला डोळा किती वा? 1000. लक्षात ठेवा. तो बी फेल गेलाय. वरून गरुडाचा भावही लक्षात ठेवा. त्याची आई म्हणत होती देवाला निघू नका, सप्ताह असलं तरी पडल्याशिवाय राहायचा नाही. म्हणून पाऊस कुणाचाच ऐकत नाही. लक्षात ठेवा. पंचगत बंद करा. काय नाही कुणाचं काय. मग त्या ठिकाणी बाबा प्रत्येकानं सांगितलं हे तुला प्राप्त होईल, हे तुला प्राप्त होईल, हे तुला प्राप्त होईल. सगळे दान देऊ लागले. पूर्वी मयुराचे पंख निवर्णाच्या वरिद्राचे वरदान निरावरली विचित्र पुन्हा रंगदान वाचला. मोराचा रंग कसला वा? जरी तुम्हाला त्याच्यावर आलं नसेल तरी साधं उदाहरण देतो. म्हणजे तुम्हाला कळल मोराचा रंग कसला. मोराचं पंख प्रत्येकाच्या घरी असतं. लक्षात ठेवा. माझं तर कुळदैवतच आहे. लक्षात ठेवा. निळा हा कलर आहे त्या ठिकाणी त्याचा. मोराला एवढे पिस तयार का झाले? केवळ 1000 हात असलेला इंद्राचं वाहन हा त्या ठिकाणी एका ठिकाणी दाखवेल. ऐरावत आहे तो भाग माझा वेगळा आहे. इतका मी अडचणीत येणारा माणूस नाही. लक्षात ठेवा. मग त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा निळा कलर झाला. तसं आम्ही तुला आशीर्वाद दिला तुझा बदल. तदनंतरे श्री रघुपती वर्णवदिये हंसाप्रती आगे पक्षी राजा धर्ममूर्ती प्रसन्न झालो मी येते. अगस्त्य मुनी प्रभराम त्या घराला सांगू लागले हंस पक्षी. लक्षात ठेवा. हंस पक्षी श्रेष्ठ का दाखवला? लक्षात ठेवा. जेवढ्या पक्षाच्या यती कुळी जातीता तेवढ्यामध्ये फक्त हंस पक्षी श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा. का? त्याच्याजवळ ती ताकद आहे की किती बी दुधात पाणी मिसळा, दूध प्यायचं पाणी बाजूला काढायचं, त्याचं नाव हंस आहे. लक्षात ठेवा. तुम्ही मी हंस व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर खरा खोट्याचा निवाडा करा. सत्य का हे बघा. हा हे बी सत्य आहे का हे बघा. मग इथं काय व जे उपजे ते नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे
परिभ्रम आहे का? कारण जे जन्माला येतंय ते नाचतंय म्हणून सत्य नाही, लक्षात ठेवा. दिसतंय ते नाशिवंत आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे, कारण ब्रह्म अजून दिसलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे रामा त्या ठिकाणी असताना एक एक सिद्धांत त्या ठिकाणी दिला. अगस्त्य मुनी कथा सांगू लागले. मी विनंती करणार आहे, पुढचे सूचक वाचक व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. अजून एक वरुण म्हणे हंससी जाण तुझे गंगा तीरे किरण तुझे शरीर तोया समान आगी प्रभा पूर्ण भासला. मग राजहंस पक्षी वरुणाला म्हणू लागला. त्या दोघांचं भाषण आहे, लक्षात ठेवा. कथा बदलणार होती त्याच्यामुळे मी कारण प्रत्येक जण आशेनं आलेला असतो, त्याची त्याला सेवा द्यावाच लागते. मग बाबा म्हणले तुझ्यात बदल कसं काय? बदल करता येतोय महाराज, लक्षात ठेवा. बदल करता येतोय. काय करावं लागतं? देवाला मागावं लागतं. उटी पांडुरंगा कृपा करी मज देहाचा विसर पाडी माझ्या तरीच हा जीव सुख पावे माझा. लक्षात ठेवा. अजून मग मी झाड लावा सांगितलंय, आता शेवटचं सांगणार आहे आणि मी खाली उतरणार आहे. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. मला तुम्हाला काय सांगायचे लक्षात ठेवा. काय बोलत होतो बाबा मी? काय बोलत होतो मी? जोपर्यंत तुम्हाला मला स्वरूपाची ओळख होत नाही किंवा तुम्हाला मुदतही द्यायची मला, जो तुम्ही 24 तासातलं 5 मिनिट देवासाठी उद्यापासून द्यायचं. लक्षात ठेवा. ऐका एक येड्या वागण्याचं काय होत नाही. या तासा माझी निमिषभर अशी उभी. लक्षात 24 तासातला थोडा वेळ त्या ठिकाणी द्या आणि काही करू नका. मी सांगतो तुम्हाला माझ्या गुरुनं मला दिलाय, मी आज त्या अभ्यास करतोय नाही असं नाही. कुणी मला विचारायला तुम्ही त्याला अभ्यास देणार आहे? भैया काल वाचलेला शब्द तुला मी परत देणार नाही. काय करा? दररोज 5 मिनिट डसा 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 प्रत्येकाने देवासाठी रडायचं. याला तर नाही ना काही साधनाची नाही आटाआटी, आंघोळ करायची सुद्धा गरज नाही. लक्षात ठेवा. पण प्रत्येकानं 5 मिनिट देवासाठी रडत चाला. लय अभ्यास पुन्हा सांगन. तुम्ही म्हणता महाराज देवासाठी रडायचं का? तर त्याचा सिद्धांत माझ्या जवळ आहे. मी अभ्यासात असताना मी लोकांचा ऐकून अर्थ सांगतच नाही बाबा. मी ज्यावेळेस अभ्यास करून माझ्या मुठीची इर्तावा बोलत असतो. कारण भगवंताला शब्दाच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर कळती. द्रुपदीनं एक हात तिला लावला, मोठे गुंतला असे. बरोबर आहे का? पण रुक्मिणी म्हणली देवा ती स्त्री उघडी व्हायला लागली, तुम्ही का जाईना? देव म्हणला थांबता, तुला सांगतो का जाई नाही ती. आणि मग द्रुपदीला कृष्ण परमात्मा येत नाही, ती जवळ दान झाली, भान झालं. त्यावेळेस जी इज्जत झाकण्यासाठी निरीला हात होता, तो हात दुसरा बी वरी केला. डसा डसा रडू लागली. देव परमात्मा गरुडाच्या आधी आला आणि वस्त्रावतार धारण केला आणि साड्याचा ढीक पडला. म्हणून रडत जा. माझी सेवा या ठिकाणी संपली. लक्षात ठेव. प्रभु रामचंद्र भगवान